आज आपण सामाजिक वर्तनाच्या ज्या पातळ्या आहेत, त्या पातळ्यांचा विचार करणार आहोत. ज्याला आपण सामाजिक वर्तनाचे विविध स्तर असं म्हणू शकतो किंवा इंग्लिशमध्ये त्याला लेव्हल ऑफ सोशल बिहेवियर असं म्हणतात. तर सामाजिक वर्तनाच्या पातळ्या कुठल्या आहेत? त्या पातळ्यांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. बघा, आपण मागच्या लेक्चरला बघितलं, की माणसाला विविध प्रकारच्या गरजा असतात. भूक असेल, तहान असेल, लैंगिक वासना असेल, ह्या शारीरिक गरजा असतात. प्रतिष्ठा, आत्मसन्मान, स्वीकृती, प्रेम, सहवास ह्या माणसाच्या मनोसामाजिक गरजा असतात. ज्या गरजांचा संबंध माणसाच्या मानसिकतेशी आणि समाजाशी येतो. ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी माणूस समाजामध्ये राहतो. हे आपण मागच्या लेक्चरला बघितलेलंच होतं. ह्या गरजा माणसाला समाजामध्ये राहूनच पूर्ण कराव्या लागतात. तो समाजाच्या बाहेर किंवा समाजापासून दूर राहून ह्या सगळ्या गरजा, शारीरिक गरजा असतील, मानसिक असतील, सामाजिक गरजा असतील, आर्थिक असतील, सांस्कृतिक गरजा असतील, शैक्षणिक गरजा असतील, ह्या सगळ्या गरजा माणूस समाजापासून अलिप्त राहून पूर्ण करू शकत नाही. आणि म्हणून माणसाला समाजात का बरं राहावं लागतं? तर त्याला ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी समाजामध्ये राहावं लागतं. हे आपण बघितलं होतं. सामाजिक मानसशास्त्र माणसाच्या वर्तनावर समूहाचा कशा पद्धतीने प्रभाव पडतो याचा अभ्यास करते. हे पण आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. तर सामाजिक वर्तनाच्या ज्या काही विविध पातळ्या आहेत, साधारणतः 3 पातळ्या सामाजिक वर्तनाच्या आपल्याला सापडतात. त्यामधली पहिली पातळी आहे, ती म्हणजे व्यक्ती पातळीवरील वर्तन किंवा व्यक्तिगत पातळीवर घडणारं वर्तन. बघा, सामाजिक मानसशास्त्र जरी माणसाच्या सामाजिक वर्तनाचा अभ्यास करत असलं किंवा सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास जरी करीत असलं, तरी देखील सामाजिक मानसशास्त्र माणसाला किंवा व्यक्तीला एक एकक मानते, एक युनिट मानते. जसं आपण जर लोकशाहीचा विचार जर का केला, तर आपल्या लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिक ज्याने वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली आहे, अशी कोणतीही स्त्री असो, पुरुष असो, तो मतदान करू शकतो किंवा मताचा जो काही अधिकार आहे, तो अधिकार बजावू शकतो. म्हणजे आपल्या लोकशाहीमध्ये माणसाला किंवा नागरिकांना युनिट बनवण्यात आलेलं आहे. प्रत्येक माणसाचं मत इथे महत्वाचं आहे. तो गरीब असो, श्रीमंत असो. तशाच पद्धतीने सामाजिक मानसशास्त्र देखील जरी माणसाच्या वर्तनाचा अभ्यास सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये जरी करत असला, तरी देखील सामाजिक मानसशास्त्र एका व्यक्तीला युनिट मानताना आपल्याला दिसते, एकक मानताना आपल्याला दिसते. आणि म्हणून जर एका एका माणसाला, प्रत्येक व्यक्तीला जर आपण या समाजाचा घटक मानत असू, म्हणून प्रत्येक व्यक्तीचा व्यक्तिगत पातळीवरती अभ्यास होणं गरजेचं आहे. कारण एका व्यक्तीपासून कुटुंब तयार होतं. एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीसोबत जे सामाजिक जे काही संबंध आहेत, ते सामाजिक संबंध निर्माण होतात. शारीरिक संबंध निर्माण होतात आणि त्याच्या माध्यमातून एक कुटुंब संस्था जन्माला येते. मग पती-पत्नी, मुलं, आजी-आजोबा असे एक कुटुंब संस्था जन्माला येताना आपल्याला दिसते. अशा विविध कुटुंबाचा एक गाव निर्माण होताना आपल्याला दिसतो आणि अशा विविध गावांचा एक तालुका आणि अशा विविध तालुक्यांचा एक जिल्हा आणि विविध जिल्ह्यांचा एक राज्य आणि एक विविध राज्यांचा एक देश बनताना आपल्याला दिसतो.
पण देशाच्या पातळीचा आपण खाली जसं आपण खाली खाली जाऊ, तर तसं आपल्या लक्षात येईल की माणूस हा त्या देशाचा युनिट आहे, एकक आहे. आणि सामाजिक मानसशास्त्र देखील व्यक्तीला, प्रत्येक व्यक्तीला अभ्यासाचं एक एकक मानते आणि मग व्यक्तिगत पातळीवरती व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करताना आपल्याला दिसते. हे व्यक्तीचं वर्तन समूहाच्या माध्यमातून प्रभावित होते आपल्याला माहिती आहे. आपण अगोदरच बघितलं की आपली केस रचना असेल, आपण जे काही केस किंवा केसांची फॅशन करतो, तर समाजातले जे काही विविध लोक आहेत, त्या लोकांच्या केसांच्या फॅशनचं अनुकरण आपण करतो. म्हणजे समूहाचा आपल्या केसांच्या फॅशनवरती परिणाम होतो. आपण जे काही कपडे परिधान करतो, त्या कपड्यांची जी काही फॅशन आहे, त्या कपड्यांच्या फॅशनचा देखील परिणाम म्हणजे जे समाजातले जे उच्चभ्रू वर्गातले लोक आहेत, विशेषतः सिनेमामध्ये काम करणारे जे काही हिरो हिरोईन्स आहेत, त्यांचा प्रभाव आपल्या कपड्यांच्या फॅशनवरती पडताना आपल्याला दिसतो. म्हणून समाजाचा आपल्या व्यक्तिगत वर्तनावरती परिणाम होतो. आपण जी भाषा बोलतो, ही आपली स्वतःची भाषा नाही आहे, समाजाची भाषा आहे. म्हणजे आपल्या घरातनी एखादं लहान बालक जर का जन्माला आलेलं असेल, मग ते अहिराणी भाषा बोलणाऱ्या कुटुंबात जन्माला आलेलं असेल, इंग्रजी भाषा बोलणाऱ्या कुटुंबामध्ये जन्माला आलेलं असेल किंवा हिंदी भाषिक कुटुंबामध्ये जन्माला आलेलं असेल किंवा मराठी भाषा बोलणाऱ्या कुटुंबात ते जन्माला आलेलं असेल, तर त्या कुटुंबाची, त्या कुटुंब सदस्यांची जी काही भाषा आहे, ती भाषा ते लहान बाळ आत्मसात करताना आपल्याला दिसते. आणि मग नंतर गल्लीत जर का वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलणारे जर का लोक असतील, हिंदी बोलणारे असतील, अहिराणी बोलणारे असतील, इंग्लिश बोलणारे असतील, तर गल्लीतल्या लोकांची भाषा देखील ते बालक हळू-हळू आत्मसात करताना आपल्याला दिसते. म्हणजेच काय? तर आपल्या म्हणजे व्यक्तीवरती समूहाचा प्रभाव पडताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून सामाजिक मानसशास्त्र व्यक्तिगत पातळीवरती अभ्यास करताना आपल्याला दिसते. एका व्यक्तीचा अभ्यास करताना आपल्याला दिसते. बघा, व्यक्ती म्हटलं की व्यक्तीला विविध गरजा आहेत, प्रेरणा आहेत, त्याच्या काही ॲटिट्यूड्स आहेत, प्रवृत्ती आहेत, अभिरुची आहेत, दृष्टिकोन आहेत, सवयी आहेत, भावना आहेत, जीवन जगण्याची मूल्य आहेत. ही जीवन जगण्याची मूल्य किंवा सवयी, भावना व्यक्त करण्याच्या पद्धती, प्रेरणा, प्रेरणापूर्ती करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत, आपल्या ज्या काही गरजा आहेत, त्या गरजा भागवण्याच्या ज्या काही पद्धती आहेत, त्या पद्धती आपल्या अगोदरचे लोक ज्या पद्धतीने त्या गरजा भागवतात, जी जीवन मूल्य पाळतात, त्यांचं अनुकरण आपण करत असतो. म्हणून व्यक्तिगत पातळीवरती व्यक्तींच्या गरजांचा अभ्यास केला जातो, त्याच्या प्रेरणांचा अभ्यास केला जातो, त्याच्या ज्या काही अभिरुची आहेत, ॲटिट्यूड्स आहेत, प्रवृत्ती आहेत, त्यांचा अभ्यास केला जातो. लोकांमध्ये म्हणजे प्रवृत्ती जर विचार आपण सामाजिक प्रवृत्तीचा जर विचार जर का करत जर का असेल, जर रस्त्यावरती जर ॲक्सिडेंट जर झाला, तर रस्त्याने जाणारे जे काही लोक आहेत, त्यांच्या मनातनी ॲक्सिडेंट झालेल्या व्यक्तीविषयी प्रेम निर्माण होते, आपुलकी निर्माण होते, दयेची भावना निर्माण होते, आपुलकीची भावना निर्माण होते आणि त्यांच्या भावना ज्या आहेत, त्यांच्या भावना उद्दीपित होतात. भावना उद्दीपित झाल्यामुळे त्यांच्या मनातली करुणा जागृत होते. ते त्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जातात. तर ही जी काही सहज प्रवृत्ती आहे, लोकांना मदत करण्याची, इतरांच्या मदतीला धावून जाण्याची, तर हे आपण इतर लोकांकडून शिकतो. इतर समूहाकडून शिकतो. समाजातल्या वेगवेगळ्या लोकांकडून आपण ते शिकत असताना आपल्याला दिसतो. मग ते व्यक्तिगत मूल्य असो, सवयी असो किंवा अभिरुची असो किंवा गरजा पूर्ण करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत, समाजमान्य मार्गाने गरजा पूर्ण करणे असेल किंवा समाज विघातक मार्गाने कोणीतरी चोरी करतंय. मग ज्या माणसाला चोरीचं वर्तन योग्य वाटतं, ते लोक त्या चोरांचं अनुकरण करतात. ज्या लोकांना ते वर्तन चुकीचं वाटतं, ते त्यांना विरोध करतात. तर अशा पद्धतीने समूहाचा किंवा समूहातल्या इतर लोकांचा, समाजातल्या इतर लोकांचा
आपल्या व्यक्तिगत वर्तनावरती परिणाम पडताना आपल्याला दिसतो. त्याचा अभ्यास सामाजिक मानसशास्त्र व्यक्तिगत पातळीवरती करताना आपल्याला दिसते. बघा, एका व्यक्तीचा अभ्यास केल्यानंतर त्या व्यक्तीच्या पाठीमागे असणारे जे काही कुटुंब संस्था आहे, ते कुटुंब कसे असेल? त्या कुटुंबातले लोक कशा पद्धतीने वर्तन करणारे असतील? त्या कुटुंबातल्या लोकांचे विचार कसे असतील? त्याची देखील आपल्याला माहिती भेटते. किंवा ती व्यक्ती ज्या जात समूहातून येत असेल, ज्या धर्म समूहातून ती व्यक्ती येत असेल, तर त्या धर्माचे काय रीतिरिवाज आहेत? त्या धर्माच्या काय रूढी परंपरा आहेत? त्या जातीच्या काय रूढी परंपरा आहेत? त्याचा देखील मागोवा आपल्याला एका व्यक्तीच्या वर्तनावरून आपल्याला मिळवता येतो. जर समजा आपण एखाद्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेतला, तर त्या व्यक्तीचं आपण नाव-गाव विचारतो. नंतर मग त्याची जी काही फॅमिली बॅकग्राऊंड आहे, कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, ती कौटुंबिक पार्श्वभूमी आपण विचारतो. नंतर त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये अशाच प्रकारचे लोक का बरं वर्तन करतात? मग त्याचा जात समूह येतो, त्याचा जे काही धर्म आहे, त्या धर्माच्या अनुषंगाने त्याचं वर्तन कशा पद्धतीने होताना आपल्याला दिसते. तर म्हणजेच शीतावरून भाताची परीक्षा केली जाताना आपल्याला दिसते. शीतावरून भाताची परीक्षा म्हणजे काय? तर व्यक्ती हे एक युनिट आहे. जर आपण एका व्यक्तीचा अभ्यास जर का करत असेल, तर ती व्यक्ती ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करते, ज्या समूहाचं प्रतिनिधित्व करते, ज्या समूहाचं ते सदस्य असते, तर त्या समूहाविषयी आपल्याला संपूर्ण 100% तर नाही, परंतु पुसटशी जी काही कल्पना आहे, ती पुसटशी कल्पना आपल्याला त्या व्यक्तीच्या माध्यमातून त्या जात समूहाविषयी, धर्म समूहाविषयी आपल्याला मिळू शकते. तर अशा पद्धतीने सामाजिक मानसशास्त्र व्यक्तिगत पातळीवरती अभ्यास करताना आपल्याला दिसते. नंतर दुसरी जी काही पातळी आहे सामाजिक मानसशास्त्राच्या वर्तन अभ्यासाची, ती आहे व्यक्ती-व्यक्तीमधील आंतरवैयक्तिक वर्तन पातळी. आता आंतरवैयक्तिक वर्तन पातळी म्हणजे काय? आंतरवैयक्तिक आंतरवैयक्तिक आता हे आंतरवैयक्तिक म्हणजे काय? तर कमीत कमी 2 व्यक्तीमध्ये ज्या काही आंतरक्रिया होतात. आंतरक्रिया म्हणजे काय? तर देवाण-घेवाण. मग ही देवाण-घेवाण कशाची होते? तर ही देवाण-घेवाण वस्तूंची होते, पैशांची होते, विचारांची होते, भावभावनांची शेअरिंग केल्या जातं. आपण आपल्या मित्रांना आपल्या बऱ्याचशा गोष्टी शेअरिंग करत असतो. आपल्या मैत्रिणींना आपण आपल्या बऱ्याचशा गोष्टी शेअर करत असतो. तर विचारांची ही शेअरिंग होताना आपल्याला दिसते. वस्तूंची शेअरिंग होताना आपल्याला दिसते. आपण आपल्या मित्रांना आपलं नोटबुक असेल, आपलं पुस्तक असेल, आपण त्याला मदत करत असतो, शेअर करत असतो. आपलं नॉलेज वर्गातनी काय शिकवलं गेलं आज, ते गावातनी गेल्यानंतर आपल्या मित्राला, जो कॉलेजला आला नव्हता, त्याला आपण ते शेअर करत असतो. कॉलेजमध्ये काय चालू आहे, ह्या गोष्टीचं शेअरिंग आपण आपल्या मित्रांना करत असतो. म्हणजेच केवळ वस्तूंचं शेअरिंग होतं, आंतरक्रिया वस्तूच्याच माध्यमातून होतात असं नाही. तर आंतरक्रिया ह्या विचारांच्या देवाण माध्यमातून देखील होतात. ज्याला आपण संप्रेषण म्हणतो, कम्युनिकेशन म्हणतो, संवाद म्हणतो. तर त्या संवादाच्या माध्यमातून आंतरक्रिया होतात. वस्तूंची जे काही देवाण आपण करतो, एकमेकाला पैसे देणं-घेणं असेल, पैशांच्या माध्यमातून आपण आंतरक्रिया करतो, वस्तूंच्या माध्यमातून आंतरक्रिया करतो. खेडेगावामध्ये कोणाला जर का कोणाच्या घरातलं जर मीठ संपलं असेल, तर ते शेजारच्या घरी मीठ मागायला जातात. तर ते वस्तूंच्या माध्यमातून देवाण करतात म्हणजे आंतरक्रिया करतात. तर आंतरक्रिया कोणत्याही असो, आंतरक्रिया जेव्हा कमीत कमी 2 व्यक्तीमध्ये होतात किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तीमध्ये होतात, तर तेव्हा ती जी काही सामाजिक वर्तनाची पातळी आहे, ती व्यक्ती-व्यक्तीमध्ये होणारी जी काही आंतरक्रिया आहे, त्या आंतरक्रियांची ती पातळी किंवा आंतरक्रियाचे जे सामाजिक वर्तन घडताना आपल्याला दिसते. या पातळीवर 2 व्यक्तीमधील आंतरक्रिया यांचा अभ्यास केला जातो. मग ज्या 2 व्यक्ती एकमेकाला भेटतात, तर त्या एकमेकाला पाहून हसतात. एकमेकाला नमस्कार करतात, हाय, हॅलो करतात, शेक हँड करतात, एकमेकाला मिठी मारतात. तर त्यांच्या ह्या आंतरक्रिया घडतात. एकमेकांशी गप्पा करतात, एकमेकाला विचारांची देवाण करतात.
तर ही जी काही आंतरक्रिया आहे, ही आंतरक्रिया जेव्हा एक मित्र दुसऱ्या मित्राला गणित शिकवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे 2 मित्रांमध्ये ती आंतरक्रिया घडताना आपल्याला दिसतं. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पैसे देतो, म्हणजे व्यक्ती-व्यक्तीमध्ये घडणारी ही आंतरक्रिया आहे. तर ह्या आंतरक्रिया 2 व्यक्तीच्या पातळीवरती घडताना आपल्याला दिसतात. बघा, काही लोकांचे संबंध अनेक लोकांशी असतात. त्यांचं सामाजिक वर्तुळ जर आपण बघितलं तर खूप मोठं असतं. मग आपल्याला प्रश्न पडतो, की या माणसाला इतके संबंध कसे काय निर्माण करता येतात? या माणसाचे इतक्या लोकांसोबत संबंध कसे काय? प्रत्येक गावामध्ये जावं, त्याचा प्रत्येक गावामध्ये एखादा तरी मित्र असतोच, एखादा तरी ओळखीचा माणूस असतोच. तो ज्यावेळेस रस्त्यावरून जातो, अनेक लोक त्याला नमस्कार करतात. तर आपल्याला प्रश्न पडतो, की या माणसाने इतके संबंध कसे काय निर्माण केले? तर बघा, अशा लोकांचं एक वैशिष्ट्य असतं. संत कबीर त्यांच्या एका दोह्यात असं म्हणतात, "ऐशी वाणी बोलिये, मन का आप खोये." ऐशी वाणी बोलिये, मन का आप खोये, औरन औरन को शीतल करे, आपहू शीतल होय. म्हणजे अशी वाणी बोला, असा संवाद साधा, की जेणेकरून समोरच्या माणसाचं मन उघडं होईल. त्याच्या मनाची जी काही दारं आहेत, त्याची मनाची दारं उघडी होतील, ओपन होईल त्याचं मन. ऐशी वाणी बोलिये, मन का आप खोय. म्हणजे इतर लोकांचे जे काही मन आहेत, त्या मनांच्या इतर लोकांच्या मनाचे दरवाजे उघडतील, असं तुमचं बोलणं असलं पाहिजे. जे बोलणं तुमच्या स्वतःला पण शीतल करेल आणि इतर लोकांचे देखील मनाला शांत करेल, असं बोलणं असलं पाहिजे. जे आपल्यालाही सुख देईल आणि इतर लोकांना पण सुख देईल. बघा, काही लोकांची भाषा इतकी मधुर असते, इतकी त्यांची वाणी मधुर असते, की असं वाटतं की या माणसाने आपल्याशी बोलतच राहावं. त्याच्या शब्दामध्ये, त्याच्या उच्चारामध्ये राग नसते, द्वेष नसते, मत्सर नसते, भीती पण नसते, चिंता पण नसते. आपला स्वतःचा आदर अबाधित राखत तो माणूस इतरांशी संवाद साधत असतो. जर आपण अशा पद्धतीने जर का लोकांशी आंतरक्रिया करत असेल, अशा पद्धतीने जर का लोकांशी आपण संवाद साधत असेल, तर आपण स्वतःही आनंदी राहू आणि इतरांना देखील आपण आनंद देऊ, आपल्या बोलण्याच्या माध्यमातून. तर अशा माणसाला ज्याचं बोलणं विनम्र आहे, ज्याच्या बोलण्यामध्ये शालीनता आहे, ज्याच्या बोलण्यामध्ये माधुर्य आहे, ज्याच्या बोलण्यामध्ये एक वेगळाच नाद आपल्याला बघायला भेटतो, निनाद आपल्याला बघायला भेटतो. असं बोलणं, असा संवाद अनेक लोकांना आपलंसं करून जातो. आणि मग जेव्हा हे लोकं आपलेसे होतात, आपल्या मनातलं ते शेअरिंग करायला लागतात. त्यांच्या जीवनातल्या ज्या काही शंका असतील, कुशंका असतील, अडी असतील, अडचणी असतील, ते शेअरिंग करायला लागतात. तर ज्यावेळेस लोकं आपल्याशी शेअरिंग करायला लागतात, लोकं आपल्याशी बोलायला लागतात, त्यांच्या जीवनातलं सांगायला लागतात, त्यावेळेस ते संबंध व्यावहारिक संबंधाच्या पुढे जाताना आपल्याला दिसतात. मैत्रीमध्ये रूपांतरित होताना आपल्याला दिसतात. त्या संबंधाचं जे काही नातं आहे, ते एक वेगळ्या प्रकारचं नातं निर्माण होताना आपल्याला दिसतं. असे जे काही लोक आहेत, ते असे लोक असंख्य लोकांसोबत संबंध निर्माण करतात. जावे तिथे त्या माणसाचा मित्र आपल्याला भेटेल. जावे तिथे त्या माणसाच्या ओळखी आपल्याला बघायला भेटतील आणि जितके आपल्याला सामाजिक संबंध निर्माण करता येतील ना मित्रांनो, तर ते सामाजिक संबंध नुसते संबंध नसतात. ती आपली सोशल इन्व्हेस्टमेंट असते. कारण कधी कोणत्या वेळेला कोण व्यक्ती आपल्या मदतीला धावून येईल, हे आपल्याला सांगता येत नाही. आणि पैशांपेक्षा माणसंच मदतीला धावून येतात. म्हणून पैसे तर हवेतच जीवन जगण्यासाठी. पण अशी काही माणसं आपल्याला निर्माण करता आली पाहिजेत. असे काही मित्र आपल्याला निर्माण करता आली पाहिजेत. असे काही ओळखीचे लोक आपल्याला निर्माण करता आली पाहिजेत, की जेणेकरून आपलं
एका फोनवरती सुद्धा काम होऊ शकेल. तर अशा पद्धतीने इतर लोकांशी अशा पद्धतीने आंतरक्रिया कराल, की जेणेकरून त्या आंतरक्रिया फक्त केवळ संबंधापुरते सीमित राहणार नाही, तर ते नात्यामध्ये त्याचं स्वरूप बदलून जाईल. मैत्रीच्या नात्यामध्ये त्याचं स्वरूप बदलून जाईल. असे संबंध आपल्याला निर्माण करता आले पाहिजेत. अशा आंतरक्रिया आपल्याला करता आल्या पाहिजेत. अनेक लोकांशी आपल्याला संबंध प्रस्थापित करता आले पाहिजेत. कारण की तीच आपल्या जीवनाची पुंजी आहे. तीच आपल्या जीवनाची इन्व्हेस्टमेंट आहे, इन्व्हेस्टमेंट. तर असो, तर ज्यावेळेस 2 व्यक्ती एक दुसऱ्यासोबत संवाद साधतात, विचारांची, वस्तूंची देवाण करतात, तर ह्या ज्या काही आंतरक्रिया असतात, त्या आंतरक्रिया एका व्यक्तीचं एका म्हणजे एक व्यक्तीला एका व्यक्तीचं बोलणं दुसऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये घर करून जाते. त्याला मनामध्ये जागा ती व्यक्ती देताना आपल्याला दिसते. तर असो, ज्यावेळेस 2 व्यक्ती एकत्र येतात, तर साहजिक आहे त्यांचे विचार एकमेकांशी जुळू शकतात, भावभावना जुळू शकतात. त्यांचं एकमेकांवरती प्रेम निर्माण होऊ शकते, सहकार्य निर्माण होऊ शकते, मैत्री निर्माण होऊ शकते, स्पर्धा निर्माण होऊ शकते, सहकार्य निर्माण होऊ शकते. ते एक दुसऱ्याचं अनुकरण करू शकतात. या व्यक्तीमध्ये जर का काही चांगलं असेल, तर त्यातलं चांगलं घ्यायचं. आपल्यातलं जे काही वाईट जर का असेल, तर ते वाईट दूर करायचं. ह्या गोष्टी घडताना आपल्याला दिसतात. तिथे अनुकरण एकमेकाचं केलं जाताना आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीने वेगळ्या प्रकारच्या आंतरक्रिया व्यक्ती-व्यक्ती पातळीवरती घडताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून सामाजिक मानसशास्त्र 2 व्यक्तीच्या पातळीवरती घडणारे जे काही परस्पर आकर्षण आहे. आपल्याला एक दुसऱ्याचं आकर्षण का बरं वाटतं? काही मित्रांना आपल्या एखाद्या मित्राचं आकर्षण का वाटतं इतर मित्रांपेक्षा? एखाद्या पुरुषाला एखाद्या स्त्रीचं आकर्षण का वाटतं? एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषाचं आकर्षण का वाटतं इतर स्त्रियांपेक्षा? तर या आकर्षणाचा अभ्यास व्यक्ती-व्यक्ती पातळीवरती सामाजिक मानसशास्त्र करताना आपल्याला दिसते. माणसं एक दुसऱ्याचं अनुकरण का बरं करतात? त्याच्या पाठीमागे काय कारणं आहेत? केशरचना असेल, कपड्यांची फॅशन असेल, बोलण्याचं ट्युनिंग असेल, बोलण्याची शैली असेल, काही सवयी असतील, छंद असतील, यांचं अनुकरण माणसं का बरं करतात? त्याच्या पाठीमागे कुठल्या प्रकारचे सामाजिक तत्व दडलेली आहेत? याचा अभ्यास सामाजिक मानसशास्त्र व्यक्ती-व्यक्ती पातळीवरती करताना आपल्याला दिसते. त्यानंतर माणसं एक दुसऱ्याला सहकार्य का करतात? एक दुसऱ्यावरती प्रेम का बरं करतात? एक दुसऱ्यांचा मत्सर का करतात? एक दुसऱ्यांशी शत्रुत्व का बरं करतात? याचा देखील अभ्यास सामाजिक मानसशास्त्र व्यक्ती-व्यक्ती पातळीवरती करताना आपल्याला दिसते. एक माणूस दुसऱ्या माणसाची स्पर्धा का करतो? एक खेळाडू दुसऱ्या खेळाडूशी स्पर्धा का बरं करतो? त्या स्पर्धेच्या माध्यमातून काय नेमके विकसित होते? तर याचा देखील अभ्यास सामाजिक मानसशास्त्र व्यक्ती-व्यक्ती पातळीवरती करताना आपल्याला दिसते. आणि 2 समूह असतील, 2 जाती असतील, 2 धर्म असतील, 2 समाज असतील, 2 गावं असतील किंवा 2 देश असतील किंवा 2 व्यक्ती असतील, यांच्यामध्ये संघर्ष का बरं निर्माण होतो? 2 भावांमध्ये, वडील आणि मुलांमध्ये, 2 मित्रांमध्ये, मित्र आणि मैत्रिणींमध्ये संघर्ष का बरं निर्माण होतो? का बरं भांडणं होतात? याचा देखील अभ्यास सामाजिक मानसशास्त्र व्यक्ती-व्यक्ती पातळीवरती करताना आपल्याला दिसते. तर असो, अशा पद्धतीने वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास सामाजिक मानसशास्त्र व्यक्ती-व्यक्ती पातळीवरती करताना आपल्याला दिसते. बघा, ज्या वेळेस 2 व्यक्ती एकमेकाच्या सहवासामध्ये येतात, तर ह्या 2 व्यक्ती एकमेकाला बदलू शकतात. म्हणजे जर माझा मित्र जर इंग्रजी जर का छान बोलत असेल आणि मी जर त्याच्या सहवासात जर राहत असेल, तर हळू-हळू माझं देखील इंग्रजी सुधारायला लागतं. माझा मित्र जर का गणित जर का चांगला जर सोडवत असेल आणि मी जर का त्याच्या सहवासात राहत असेल, तर हळू माझं देखील गणित चांगलं सुधारायला लागताना आपल्याला दिसते. तर जेव्हा आपण एकमेकाच्या सहवासामध्ये येतो, एकमेकांसोबत आपण आंतरक्रिया करतो, तर त्या आंतरक्रियेच्या माध्यमातून कधी ती व्यक्ती आपल्याला बदलण्याचा प्रयत्न करते, तर आपण त्या व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला दिसतो. ही सामाजिक बदलाची प्रक्रिया आहे. या बदलाच्या प्रक्रियेचा देखील अभ्यास हे सामाजिक मानसशास्त्र व्यक्ती-व्यक्ती पातळीवरती करताना आपल्याला दिसते. तिसरी आणि शेवटची पातळी आहे, ते म्हणजे समूह पातळी. आपण अगोदरच बघितलं, की माणूस समाजामध्ये राहतो आणि समाजामध्ये जर राहत असेल,
तर समाजाचे काही नियम असतात, समाजाच्या काही रूढी असतात, परंपरा असतात, त्याचं पालन त्याला करावं लागतं. त्यालाच व्यक्तीचं सामाजिकीकरण असं म्हटलं जातं मानसशास्त्रामध्ये. माणसाचं सोशलायझेशन होतं. म्हणजे जर समजा एखादा माणूस जंगलात राहत असेल, तर त्या जंगलातल्या माणसाला गावातलं काहीच माहिती नाही. गावातल्या रूढी परंपरा काय आहेत, सण उत्सव काय आहेत, काहीच माहिती नसणार आहे. पण जेव्हा तो जंगलातला माणूस ज्यावेळेस गावात राहायला येईल, त्यावेळेस हळू त्या गावातले रीतिरिवाज, सण, उत्सव, रूढी, परंपरा ह्या गोष्टी तो शिकायला लागेल. त्याचं अनुकरण करायला लागेल. त्याचं अंगीकरण ते करायला लागेल. आत्मसात करायला लागेल. त्यालाच म्हणतात सोशलायझेशन. बघा, आपण ज्या काही समाजाचे रूढी आहेत, ज्या काही परंपरा आहेत, त्याचं आपण अनुकरण करतो. त्याच्या योग्य त्या योग्य आहेत की अयोग्य आहेत याच्या भानगडीत आपण जात नाही. आपण जर का विचारलं, की बाबा घरातलं कोणीतरी एखादं माणूस वारल्यानंतर टक्कल का बरं करतात? केस का बरं दिल्या जातात? तर फार कमी लोकांना याचं सायंटिफिक कारण सांगता येईल. काही असं म्हणतात, की आमच्या पिढ्या अगोदरच्या पिढ्या करत आल्या म्हणून आम्ही पण करतो, असं उत्तर देतात. आपण जर सांगितलं, की हे मुंज वगैरे का बरं करतात? तर ते सांगतात, की आमच्या अगोदरच्या पिढ्या करत आल्या. त्यांचा वारसा, त्यांची जी काही परंपरा आहे, त्यांची परंपरा आम्ही चालवतो. अशा पद्धतीने सांगतात. म्हणजेच आपण समाजाचं अनुकरण करत असताना आपल्याला दिसते. तर समूह पातळीवरती समूहाचे काही नीती नियम आहेत. बघा, समूह म्हटला, की मग आपण तिथे वेगवेगळ्या जाती आल्या, वेगवेगळ्या प्रकारचे धर्म आले, वेगवेगळ्या प्रकारचे वंश आले. यांचा अभ्यास, समूहाचा अभ्यास केला जाताना आपल्याला दिसतो. मग या धर्माचे काय रूढी परंपरा आहेत, या समूहाच्या काय रूढी परंपरा आहेत, या जातीच्या काय रूढी परंपरा आहेत, त्यांचा अभ्यास तिथे येताना आपल्याला दिसतो. म्हणून समूह पातळीवरती 2 समूहाचा अभ्यास केला जाताना आपल्याला दिसतो. तुलनात्मक अभ्यास देखील आपल्याला करता येताना आपल्याला दिसतो, की अ, मुस्लिम समाजाचे जे काही रूढी परंपरा आहेत त्यांचा अभ्यास आणि हिंदू जे काही समाज आहे, त्या हिंदू समाजाच्या काही रूढी परंपरा आहेत त्यांचा अभ्यास. त्यांचा कंपॅरेटिव्ह स्टडी आपल्याला करता येऊ शकते. तर 2 समूहामध्ये मग ते कबड्डीच्या 2 टीम असू शकतात, क्रिकेटच्या 2 टीम असू शकतात, 2 देश असू शकतात, 2 गावं यांच्यामध्ये जे काही होणारा संघर्ष आहे, त्याचा देखील अभ्यास समूह पातळीवरती केला जाताना आपल्याला दिसतो. तर अशा पद्धतीने समूह पातळीवरती समूहाचा अभ्यास केला जाताना आपल्याला दिसतो. कारण प्रत्येक व्यक्ती ही कुठल्या ना कुठल्यातरी समूहाची सदस्य असतेच. कुटुंबाची म्हणा, जात समूहाची म्हणा, धर्म समूहाची म्हणा, ती सदस्य असते. किंवा एखादं कार्यालय असेल, एखादी कंपनी असेल, त्या कंपनीमध्ये तो जर का काम करत असेल, तो तर त्या कंपनीचा, त्या उद्योग समूहाचा तो एक सदस्य झाला. त्या समूहामध्ये तो काम करत असल्यामुळे. तर त्या समूहाच्या जे काही नीती नियम असतील, कल्पना असतील, आदर्श असतील, तर त्याचा परिणाम व्यक्तीच्या वर्तनावरती कशा पद्धतीने होतो, त्याचा देखील अभ्यास या ठिकाणी केला जाताना आपल्याला दिसतो. किंवा एक समूह दुसऱ्या समूहाला कशा पद्धतीने प्रभावित करू शकतो. बहुसंख्याक अल्पसंख्याकाला कशा पद्धतीने प्रभावित करू शकतात. त्यांच्यावरती कशा पद्धतीने परिणाम पाडू शकतात, याचा देखील अभ्यास या ठिकाणी केला जातो. किंवा अल्पसंख्याक बहुसंख्याकांना कशा पद्धतीने प्रभावित करू शकतात, याचा देखील अभ्यास आपल्याला समूह पातळीवरती केला जाताना आपल्याला दिसतो. आणि चौथी महत्वाची पातळी आहे, ती म्हणजे व्यक्ती समूह पातळी. व्यक्ती समूह पातळी म्हणजे काय? तर आता मी एक व्यक्ती आहे आणि तुमच्या समूहासोबत मी संवाद साधत आहे. तुमच्यासोबत मी तुम्हाला मानसशास्त्राविषयी शिकवत आहे. म्हणजे एका व्यक्तीच्या समूहासोबत होणाऱ्या ज्या काही आंतरक्रिया आहेत, याचा अभ्यास जेव्हा केला जातो, तेव्हाच त्याला व्यक्ती समूह पातळी असं म्हटलं जातं आणि आपल्याला दिसते. तर व्यक्ती समूह पातळी असा देखील आपल्याला अभ्यास करता येते. म्हणजे एक व्यक्ती समूहाला प्रभावित करू शकते. एक महात्मा गांधी नावाच्या व्यक्तीने चले जावचा नारा दिला
आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहिलं आणि पूर्ण देशाला ते संविधान लागू झालं. एका माणसाचं वर्तन संपूर्ण देशाला प्रभावित करताना आपल्याला दिसते. एक व्यक्ती देखील संपूर्ण समूहाला प्रभावित करताना आपल्याला दिसते. तर प्रभाव पाडू शकताना आपल्याला दिसते. ज्या पद्धतीने समूह व्यक्तीवरती प्रभाव पाडतो, त्याच पद्धतीने व्यक्ती देखील समूहावरती प्रभाव पाडू शकतो. आणि त्याचा अभ्यास व्यक्ती, समूह, आंतरक्रिया याच्यामध्ये केला जाताना आपल्याला दिसतो. तर मित्रांनो, ह्या आपण बघितल्या सामाजिक वर्तनाच्या विविध पातळ्या. आपली इथे थांबण्याची वेळ झालेली आहे. आपण माझ्या लेक्चरला जॉइन झालात. मला आपण ऐकून घेतलत त्याबद्दल मी आपणा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. आपला दिवस आनंदाचा, सुखाचा आणि ज्ञानाचा जावो ह्या मंगल कामना व्यक्त करतो आणि थांबतो. पुनश्च धन्यवाद.